जामखेड तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे सूर्यफूल आणि करडईसारखी तेलवर्गीय पिके आता जवळपास हद्दपार झाली आहेत. मात्र गवळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर थोरात यांनी यंदा केलेल्या सूर्यफुलाच्या लागवडीने परिसराचं लक्ष वेधून घेतलंय. पिवळ्या धमक सूर्यफुलांनी बहरलेले थोरात यांचे शेत सध्या नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. सूर्यफुलांच्या शेतात फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी महिला तसेच नागरिकांची गर्दी होत असून हे शेत परिसरातील आगळे वेगळे सेल्फी पॉइंट बनले आहे. एकेकाळी तेलवर्गीय पिकांमध्ये सूर्यफुलाचे महत्त्वाचे स्थान होते. मात्र बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, उत्पादनातील चढ उतार आणि अपेक्षित बाजारभावाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवडीकडे पाठ फिरवली आहे. सध्या जामखेड तालुक्यात सोयाबीन, तूर, उडीद, मका, ऊस, भाजीपाला तसेच विविध फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. सूर्यफूल हे महत्त्वाचे तेलवर्गीय पीक असून त्याच्या बियांपासून खाद्यतेल तयार केले जाते. कमी कालावधीत येणाऱ्या या पिकाला योग्य हवामान, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. ज्ञानेश्वर थोरात यांच्या शेतातील बहरलेली सूर्यफुले केवळ नागरिकांचं लक्ष वेधत नाहीयेत, तर सूर्यफूल लागवडीला पुन्हा चालना देण्याची गरजही अधोरेखित करत आहेत. सूर्यफुलाचे क्षेत्र पुन्हा वाढावे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळावे आणि उत्पादनाला योग्य हमी भाव व बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मी डॉक्टर बिपिन लाड खर्डा येथे प्रॅक्टिस करतो. या ठिकाणी संतोष थोरात यांच्या रानामध्ये त्यांना एक आवड आहे, त्यामुळे त्यांनी एक सूर्यफुलाच्या याची पेरणी केली होती. त्यातून काही पीक या ठिकाणी आलेलं आहे, त्याबरोबर लोक सेल्फी काढत आहेत असं मला कळलं. त्यानंतर मला पण मोह आवरला नाही, कारण काय होतं, हजारो एकरातून पाहिलं तर आपण कुठेही सूर्यफुलाचं झाड आजकाल पाहायलासुद्धा भेटत नाही पीक. त्यामुळं मलाही वाटलं की या ठिकाणी जाऊन सेल्फी काढावं. याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या ठिकाणी सूर्य उगवतो त्या ठिकाणी याचं तोंड असतं आणि सूर्य मावळतीला गेला की ते बरोबर असं या ठिकाणी मावळतीच्या दृष्टीने फिरतं. एक असंच रान जर पूर्ण सूर्यफुलाने मोहरलं तर असं अक्षर सोनं पेरल्यासारखं वाटतं. खूप आनंद आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की याचं जे तेल आपण वापरतो हे आरोग्याचं अतिशय सुंदर असतं. इतर जे भेसळयुक्त तेल वगैरे वापरतो त्यापेक्षा अतिशय सुंदर असं तेल असतं. त्यामुळं हे अतिशय दुर्मिळ असं पीक आजकाल झालेलं आहे. तर परत या ठिकाणी लोकांनी असं माझा सल्ला राहील की या ठिकाणी याचे जे फुलं असतात हे मधमाशाला आकर्षित करतात आणि याच्याकडून परागसिंचन होऊन इतर पिकं ह्याचे वाढीचं यासाठी मदत होते. आणि तसंच मधमाशांना या ठिकाणी त्यातलं हे शोषण करून मध निर्मिती वगैरे होते. त्यामुळे असं हे आरोग्यकारी असं एक हे पीक आहे, पण आजकाल हे लोप पावत चाललेलं आहे. त्यामुळं माझा तरी असा सल्ला राहील किंवा माझ्याबरोबर संतोष थोरात साहेब आहेत त्यांचाही असा आमचा सल्ला राहील की लोकांनी याचं जास्तीत जास्त पेरणी करून जास्तीत जास्त याचं उत्पादन करावं. कारण हे समाजासाठी, पिकासाठी आणि एक नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्यासाठी खूप छान असं हे पीक आहे. न्यूज एक्सप्रेससाठी खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट.